भारतीय संस्कृतीत पानाला वेगळेच महत्त्व आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घराघरात खायच्या पानाचा वापर होताना दिसेल. पानाचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. उत्तर प्रदेश असो अथवा अन्य कोणतेही राज्य, प्रत्येक ठिकाणी पान खाल्लं जातं. इतकंच नव्हे तर पानावर गाणंही देखील आले. खैके पान बनारसवाला, खुलजाय बंद अकल का ताला. हे गाणं ऐकताना किंवा गावात एखादा व्यक्ती पान खाताना तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की हेच का पान खाल्लं जातं? इतर दुसऱ्या झाडाचं पान का खाल्लं जात नाही? त्यावर कात, सुपारी, चुना या गोष्टी लावूनच का खाल्ल्या जातात? चला तर जाणून घेऊया नक्की याचे महत्त्व काय आहे. प्राचीन काळात पान खाणे अत्यंत शाही मानले जाते. कवी, संगीतकार, राजे, महाराजे, शाही दरबार हे सर्वजण सोबत पान घेऊन जात होते. आजही अनेक जण जेवणानंतर पान का खातात, पण पान खाण्याची नेमकी सुरुवात कधी झाली याबाबत ठोस माहिती नाही. पण काहींच्या मते मुघलांच्या काळात पान खाण्याची प्रथा सुरू झाली. त्याआधी पानामध्ये बडीशेप अथवा इलायची टाकून जेवणानंतर खाल्लं जायचं. पण मुघलांच्या काळात सुपारी, कात आणि चुना लावून पान खाल्लं जाऊ लागलं. मुघलांच्या नंतर ब्रिटिशांच्याही काळातही असाच वापर होत राहिला. नंतर ते माउथ फ्रेशनर म्हणून वापरले जाऊ लागले. पान खाण्याचे फायदे. जेवणानंतर पान खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीसारख्या समस्या दूर होतात आणि त्यासोबतच अल्सरसारखे आजारही सुपारीच्या पानांनी बरे होतात. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. फक्त पानांमुळे चव येत नाही, म्हणून त्यात कात, सुपारी आणि चुना लावून खाल्ले जाते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.